दादा काय सांगाल, एवढ्या मोठ्या बहुमूल्य मतांनी आपण विजयी झाला आहात? हा विजय माझा नसून माझ्या कार्यकर्त्यांचा, माझ्या मित्रांचा, माझ्या मित्र परिवार आणि हा सामान्य जनतेचा हा विजय, हा माझा एकट्याचा विजय नाहीये. बरं, तुम्ही बऱ्याचशा याच्यामध्ये घडामोडी घडल्यात या राजकारणात, त्याच्याबद्दल काय सांगाल आपण? नाही, हे राजकारण आहे, हे सगळं चालू राहणार. पण मी आज बाकी काय बोलणार नाही. पण मी माझ्या मित्रांना, माझ्या जनतेला, सगळ्यांना हात जोडून धन्यवाद बोलतो. आणि मला वाटलंही नव्हतं की मला एवढ्या मतांनी लोक, माझे मायबाप निवडून देतील. त्यासाठी खूप खूप सगळ्यांचे आभार. याचा श्रेय कोणाला देणार तुम्ही? हा श्रेय सगळं माझे मित्र परिवार आणि जनतेला हा जाणार. हा माझा एकट्याचा विजय नाही, माझ्या मित्रांचा, माझ्या कार्यकर्त्यांचा, माझ्या बहिणींचा, माझ्या सगळ्यांचा हा विजय, माझ्या एकट्याचा विजय नाही. बरं, तर तुम्ही वचननाम्यामध्ये दिलेली कामं आहेत ती कामं पूर्ण होतील असं तुम्ही? एका महिन्यातच खामकरवाडीला पाण्याची लाईन जाईल. आणि जे मी खामकरवाडीसाठी जे वचन दिलं होतं पाण्याचं, एका महिन्याच्या आत त्यांना पाण्याची सोय मी करून देणार. आणि जेवढे पण मी वचन दिलेले आहेत ते 100 आणि 1% पूर्ण करणार. येत्या 5 ते 6 महिन्यामध्ये लोकांना विकास हा दिसायला लागेल.